प्रियानं यावेळेस आपण आपल्या आजच्या उपासनेची सुरुवात करूया. देव परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया की त्या परमेश्वराने आमचा सांभाळ केलेला आहे, आमचा प्रतिभाळ केलेला आहे आणि देवाची दया कृपा ही आमच्या जीवनावर आहे. म्हणून आपण यावेळेस प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ. 2021 वर्षातील हा पहिला रविवार प्रभूने आमच्या जीवनामध्ये दिलेला आहे, म्हणून त्या जीवनाचा देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रभू येशूच्या मधुर नामात आपल्या प्रत्येकाला सलाम. आजच्या उपासनेमध्ये आपल्या प्रत्येकाचं स्वागत आहे. आपण यावेळेस प्रार्थनेत असूया. देवाचं वचन म्हणतं, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. आणि आमची प्रार्थना कबूल आहे की हे प्रभू तू आम्हावर दया कर आणि ह्या आशीर्वादाचा लाभ तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये सदैव प्राप्त होऊ दे. आपण प्रार्थनेत असूया. आमच्या स्वर्गीय प्रेम बापा, प्रिय प्रभू येशू आहे, आम्ही तुझी स्तुती करीत आहोत, तुझे आभार मानित आहोत, तुझ्या नावाला उंचवत आहोत बापा. प्रभू परमेश्वर तू आमच्यावर दया करणारा आमचा जीवन देव आहे. आज या समय प्रभू तुझ्या सानिध्यामध्ये येण्याची संधी तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये देत आहे, म्हणून आम्ही यावेळेस तुझी उपकार स्तुती करीत आहोत, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देत आहोत. प्रभू या प्रभू परमेश्वरा 2021 वर्षातील हा पहिला प्रभू जेव्हा आमच्या जीवनामध्ये तू आवाज दिलेला आहे प्रभू, याद्वारे तुझं गौरव दे आणि प्रभू परमेश्वरा प्रभू तुझा आशीर्वाद आम्हाला आमच्या जीवनामध्ये घडू दे. हीच आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना. आमचं जीवन सर्वस्व आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू ऑनलाईनच्या माध्यमातून जे प्रियजन आमच्यासोबत सहभागी होत आहे प्रभू, आम्ही त्यांना देखील तुझ्या हातामध्ये देतो. त्यांचे तू सोबत हो, त्यांच्या जीवनाची तू काळजी घे. प्रभू परमेश्वरा वेळ आमची जीव आत्माशील आम्ही तुझ्या हातामध्ये दे. प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रेमाने मागत आहोत म्हणून जाईल बाबा, आमेन. देवाची सुद्धा यावेळेस मंडळीस विनंती आहे की आपण आपल्या स्थानावर उभे राहूया आणि देव परमेश्वराची स्तुती आपण करू. येशूची सेवा आवडे हे गीत गात आपण जिवंत देवाच्या नावाला उंचवूया. ऑनलाईनच्या माध्यमात विशेष प्रकारे ऑडिओच्या माध्यमातून आपल्याकरिता गीत जे आहे ते सुरू करण्यात येईल. आपण त्यामध्ये सर्वजण सहभागी होऊया.
या प्रेरणा यावेळेस आपण उभे असताना ख्रिश्चनचा मताधिकार एकत्रितरित्या जाहीर करणार आहोत. यामध्ये आपले पुढारी पण करण्यात येत आहे. सर्वसमर्थ देव जो पिता आकाश पृथ्वी यांचा उत्पन्न करणार आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाची पासून जन्मला, याने प्रत्येक पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मृत्यूमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तिथून जीवदांचा व निर्मलांचा न्याय करावयास जो येणार आहे त्याविषयी मी विश्वास धरतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरतो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सप्रीति शोभा सौंदर्य माझिया जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसूया जीवनी. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. मंडळी यावेळेस आपल्या स्थानावर बसून घेईल. यावेळेस आपण मदतीच्या प्रार्थनेमध्ये आपलं समर्पण जिवंत देवाला करूया, प्रभूला समर्पित होऊया. हा 2021 वर्षातील पहिला प्रभुवार जेव्हा देवाने आमच्या जीवनामध्ये आवाज दिलेला आहे, तर या वेळेमध्ये आपण आपल्या जीवनाचं समर्पण त्या जिवंत देवाला करूया आणि आजच्या या प्रभुवाकरिता देवाची उपकार स्तुती देखील करूया. आपण प्रार्थनेत असूया. पवित्र 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 सेनाधीश आमच्या जिवंत देवा, प्रेमळ प्रिय गुरुदेश्वराया, आम्ही या समयी तुझ्या आभार माने, तुझ्या नावाला धन्यवाद दे, तुझ्या चरणात येत आहोत. प्रभुराया, खरोखर तू आमच्या जीवनाचा तारणारा परमेश्वर आहेस. तुझ्या दयेने, तुझ्या कृपेने प्रभू या भूतलावर प्रभू आम्ही जीवित आहोत, सुरक्षित आहोत, आशीर्वादित आहोत. तुझ्या दये कृपेने प्रभू आम्ही आमचं जीवन परिपूर्ण होत असलेलं पाहत आहोत. म्हणून याकरिता प्रभू आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानतो. प्रभुराया, आम्ही असं तुला विनंती करीत आहोत की या वेळेमध्ये तू आमच्या प्रत्येकाच्या संवेदो तुझी दया कृपा प्रभू आमच्या जीवनावर असू दे. आणि प्रभू परमेश्वरा, सदुदित प्रभू तुझं वात्सल्य, तुझं सानिध्य आम्हाला आमच्या जीवनामध्ये लाभेल अशी तू दया कर प्रभू. आमची या समयी तुला नम्रतेची प्रार्थना आहे. बापा, तू आमच्या जीवनाला सदुदित सांभाळत आहे, म्हणून यासाठी देखील प्रभू आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानित आहोत. बापा, आम्ही या समयी प्रभू तुला विनंती करीतो, विशेष प्रकारे प्रभू या 2021 वर्षातील हा पहिला प्रभुवार तू आमच्या जीवनामध्ये दिला. प्रभू परमेश्वरा, प्रभू आजची सहभागिता आमच्या जीवनामध्ये तू लागू देत आहेस, म्हणून आम्ही याबद्दल तुझी उपकार स्तुती करतो. प्रभू परमेश्वर, आमच्या समस्त मंडळीला आम्ही विशेष करून तुझ्या हातामध्ये देतो. बाबा प्रभू, या 2021 वर्षातील वर्षामध्ये प्रभू तुझा आशीर्वाद लागू दे. बाबा प्रभू, तुझं आनंद प्रभू परमेश्वरा, तुझी शांती त्या परमेश्वरा, प्रभू तुझं साह्य त्या प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक प्रियजनांना लाभेल अशी तू दया कर. आम्ही यासमोर विशेष करून तुझ्याजवळ विनंती करतो. तुला विनंती करतो बापा की प्रभू विशेष प्रकारे प्रभू परमेश्वरा, प्रभू तुझं आरोग्य या 2021 वर्षामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ दे. प्रत्येकाच्या अवतीभोवती तुझ्या दूतांचा पहारा असू दे बापा. ही देखील यासमोर तुला विनंती करीत आहोत. धन्यवाद देतो प्रभू, तुझ्या नावाला उंचवतो बापा. प्रभू परमेश्वरा, तू आमच्या जीवनाचा प्रतिपाळ करीत आहे. प्रभुराया, विशेष प्रभू मंडळीतील प्रत्येक कुटुंबांना, दाम्पत्यांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. की त्यांच्यामध्ये तुझी प्रीती सदुदित बसू दे बापा. त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये तुझी सुख शांती प्राप्त होते, हीच आमची असं तुला विनंती आहे. लहान लेकरांना प्रभू तुझ्या हातामध्ये देत आहोत, त्यांची वाढ तुझ्या भयात कृपे तू करून घे बापा. परमेश्वरा, तुझं गौरव त्यांच्या द्वारे आम्ही असं तुला विनंती करतो. प्रत्येक प्रोग्राम पासून प्रभू त्यांना तो लिप्त ठेव. प्रभू तुझं आरोग्य त्यांच्या जीवनाच्या अवतीभोवती असेल, त्यांच्या जीवनावर असेल अशी तू दया कर. प्रभू आम्ही असं तुला नम्रतेची प्रार्थना करतो बाबा. प्रभू लेकरांना बुद्धी ज्ञानाने परिपूर्ण कर, आध्यात्मिक जीवनातील प्रभू त्यांना दूर कर. भौतिकरित्या प्रभू परमेश्वरा त्यांना प्रभू तू आशीर्वादित करावे. प्रभू परमेश्वरा, त्यांची शारीरिक जीवन देखील प्रभू तुझ्याद्वारे प्रभू परिपूर्ण असू दे. प्रभू अशी तू दया कर. आम्ही असं तुला विनंती करतो बाबा. प्रभूया, आम्ही प्रार्थना करतो प्रभू प्रत्येक तरुण तरुणीकरिता त्यांच्या जीवनाची तू काळजी घे, त्यांच्यावर तुझं ठेव.
परमेश्वरा त्यांच्यासोबत तू बापा मी असं तुला प्रार्थना करतो बापा प्रभू त्या परमेश्वरा तरुणच्या प्रभू तू संवेदना त्या जगातील प्रत्येक वाईट गोष्टीपासून जगातील कोण आशापासून प्रभू अभिलाषांपासून त्यांना तू सांभाळ आणि प्रभू आम्ही तुला प्रार्थना करतो की त्याची तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यास त्यांचं तू सहाय्य कर प्रभू आमची असं तुला विनंती आहे प्रभू बापा आम्ही असं प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू प्रत्येक वयोवृद्ध लोकांना करीता त्यांच्या जीवनाची तू काळजी घेत आहेस प्रभू त्यांच्या उतारण्यामध्ये त्यांच्या जीवनाचा तू सांभाळ कर प्रभू त्या लागणाऱ्या शक्ती सामर्थ्य आरोग्य सामर्थ्य तुझ्याद्वारे प्राप्त होते प्रभू आमची असं तुला विनंती आहे बाबा तो परमेश्वरा त्यांच्या जीवनामध्ये प्रभू तू त्यांचा वाटाड्यावर प्रभू आम्ही असं तुला विनंती करतो त्याची दुःखी कष्टी आजारी आहेत प्रभू अशांना देखील आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत प्रभू प्रत्येकावर प्रभू तुझ्या आरोग्याची पात्र तुझा बाबा प्रभू परमेश्वर आमच्या दिसू जाणती आहे आम्ही त्यांना तुझ्या हातामध्ये देतो बाबा प्रभू त्यांना तुझं आरोग्य प्राप्त होते त्या परमेश्वर प्रत्येक दुःख त्रास येशूच्या नावाने दूर प्रभू त्यांना प्रभू तुझी कृपा लाभेल अशी दया कर आम्ही असं तुझ्याजवळ विनंती करीत आहोत प्रभू त्या परमेश्वरा प्रार्थना करीत आहोत प्रभू त्या आम्ही त्यासोबतच त्या परमेश्वर आमच्या घरपर्यंत यांच्याकरिता त्यांना देखील प्रभू तुझं दैवी आरोग्य पूर्णता प्राप्त होते त्यांना तू बरं वाटू देत आहेस म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो की त्यानंतर परमेश्वरा प्रभू ते त्या परमेश्वरा पूर्णरित्या बरोबर तुझं गौरव करतील अशी दया कर बापा मी असं तुझ्याजवळ प्रार्थना करतो की त्यांच्या चंदनशी म्हणते प्रभू आम्ही त्यांना तुझ्या हातामध्ये देतो त्यांच्या गुडघ्याचा त्रास आहे प्रभू सर्व तू जाणतास जाणतास बापा प्रभू परमेश्वरा त्यांना प्रभू अवतारामध्ये प्रभू तुझे तुझं आरोग्य लाभावं बापा प्रभू परमेश्वरा प्रभू त्यासोबतच आम्ही असं विनंती करीत आहोत की त्या सिंहाची यांच्याकरिता त्यांच्या तू समृद्ध हो त्यांच्या जीवनाची प्रभू तू काळजी घे बापा प्रभू परमेश्वरा त्यांनाही प्रभू त्या परमेश्वरा अवतारामध्ये गुडघ्याचा त्रास आहे प्रभू बदलत्या वातावरणामुळे होणारा त्रास आहे सर्व परिस्थितीमध्ये प्रभू परमेश्वरा तुझं आरोग्य त्यांच्या जीवनावर असावं प्रभू आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत प्रभू परमेश्वरा जबरदस्त त्यांच्या जीवनावर तुझ्या बापा प्रभू आहे परमेश्वरा प्रभू आम्ही तरी त्या परमेश्वराच्या दुःखी गोष्टी आजारी प्रियजन प्रभू त्या प्रत्येकांना आम्ही या समय तुझ्या हातामध्ये देतो प्रभू त्या प्रत्येकांना तू प्रभू परमेश्वरा तुझ्या हातामध्ये घे आणि प्रभू परमेश्वरा त्यांच्या जीवनाची तू काळजी घे बाबा प्रभू त्या विश्वासाने केलेली प्रार्थना तुझ्या करायला बरं करीत तुझं वचन सांगतो बापा प्रभू परमेश्वरा प्रत्येक आजारी लोकांना प्रार्थना करीत आहोत की प्रभू तू त्यांना आरोग्य द्यावं प्रभू परमेश्वरा त्यांना तू स्पर्श करावा आणि प्रभू परमेश्वरा तुझी गौरवी साक्ष त्यांच्या जीवनामध्ये उभी होईल अशी तू दया कर प्रभू आम्ही या समय तुला विनंती करतो प्रभू बापा प्रभू परमेश्वरा आम्ही या समय प्रभू प्रार्थना करतो की त्या विशेष प्रकारे प्रभू आमच्या त्या परमेश्वरा मेथोडिस्टच्या कार्यकरिता सर्व कार्याला प्रभू तू आशीर्वादित कर त्या शैक्षणिकरित्या प्रभू आध्यात्मिकरित्या त्यासोबत सामाजिकरित्या प्रभू परमेश्वरा त्या कार्यामध्ये संलग्न आहे प्रभू हे कार्य प्रभू परमेश्वरा मेथोडिस्ट तुझ्याद्वारे उचललं जावं अशी तू दया कर प्रभू प्रत्येक मंडळांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो की त्या परमेश्वर आमचे आदरणीय बिशप साहेब सर्व पदाधिकारी वर्ग आमचे सर्व डीएस वर्ग त्या देशाला पाळक वर्ग सुरुवाती कृष्ण प्रभू आम्ही प्रत्येकांना तुझ्या हातामध्ये देतो की त्या प्रभू तुझ्या सेवेमध्ये प्रभू त्या प्रत्येकाचं पुढारी पडतात प्रभू परमेश्वर आणि प्रभूची जबाबदारी प्रभू तू दिलेली आहे प्रभू त्या सेवेच्या जबाबदारीला पूर्ण करण्याकरिता प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक लाभले आम्ही असं तुला प्रार्थना करतो तुझ्या प्रभू आज ज्या ज्या ठिकाणी प्रभू शहरामध्ये बिल्डिंग टिकले जातात बाबा त्या प्रत्येक ठिकाणी घरांमध्ये प्रभू परमेश्वर प्रेरणाच्या जीवनामध्ये विश्वासाच्या जीवनामध्ये प्रभू तुझं वात्सल्य लाभू दे आम्ही असं तुला विनंती करीत आहोत बाबा प्रभू परमेश्वरा एकतरी सर्व सेवाभावी संस्था प्रभू तुझ्या राज्याच्या वाढीकरिता झटत आहेत प्रभू आम्ही त्यांना देखील आज तुझ्या हातामध्ये देत आहोत बाबा प्रभू परमेश्वरा प्रत्येक सेवेच्या द्वारे प्रभू तुझ्या प्रभू परमेश्वरा राज्याकरिता आत्मे शिकले जातील प्रभू आणि त्या परमेश्वरा तुझ्या परमेश्वरा त्या तारणाऱ्या एक पुत्र येशू ख्रिस्ताची प्रभू सुवार्ता देखील प्रभू गाजवली जाईल प्रभू अशी तू दया कर आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत प्रभू बाबा आमच्या सर्वत्र त्या परमेश्वरा देशाला राज्याला शहराला प्रभू तुझ्या हातामध्ये देतो प्रभू इथे आम्ही तुला विनंती करतो की त्या सुख शांती तुझ्याद्वारे प्रस्थापित होते प्रभू परमेश्वरा सामाजिक बांधिलकी सर्व का प्रभू परमेश्वरा निर्माण केला जावा आम्ही असं तुला प्रार्थना करतो या महामारीच्या परिस्थितीमध्ये ती त्या विशेष प्रकारे प्रत्येकाचं तू संरक्षण कर प्रभू आणि त्या परमेश्वरा प्रत्येकाची तू काळजी घ्या प्रभू आमच्या शासनाला आम्ही तुझ्या हातामध्ये देतो योग्य ते उपाययोजना करण्याकरिता प्रभू त्याचं सहाय्य कर बाबा ज्याच्या वॅक्सिन्स येत आहेत त्या परमेश्वरा त्यांचं प्रभू त्या सर्व परिणामकारक होतील अशी तू दया कर बाबा आणि प्रभू परमेश्वरा आम्ही तुला प्रार्थना करतो की त्याची प्रभू त्या प्रभू लोकांच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा तुझं आरोग्य त्याही माध्यमातून लाभेल अशी तू दया कर बाबा प्रभू त्या वैज्ञानिक काम करिता संशोधन काम करिता आम्ही तुझे आभार मानतो प्रभू त्या सर्व फार्मास्युटिकल कंपनीज करिता आम्ही तुझे आभार मानतो बाबा ज्याने प्रभू परमेश्वरा प्रभू त्या वॅक्सिनचा शोध लावला आपले परिश्रम दिले आणि प्रभू परमेश्वरा प्रभू त्या सर्वांकरिता उपलब्ध प्रभू पाहताय बाबा आम्ही त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो तुझ्या दयेबद्दल तुझ्या कृपेबद्दल प्रभू आम्ही तुझे मनपूर्वक यावेळेस आभार मानतो त्या परमेश्वर येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू संपूर्ण जगामध्ये विद्या पुन्हा एक परमेश्वरा तुझं आरोग्य प्रस्थापित अशी तू दया कर बाबा प्रभू
परमेश्वरा प्रभू संपूर्ण जग प्रभू पूर्व पथावर येईल अशी तू दया कर बाप्पा ही देखील आम्ही असं तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. प्रभू बाप्पा परमेश्वरा तू आमचा जिवंत देव आहे. प्रभू आम्ही यावेळेस तुझे मनपूर्वक आभार मानतो. प्रभू बाप्पा विशेष प्रकारे प्रभू आम्ही असं तुला विनंती करतो की आमच्या देशाला चालणारा प्रत्येक मंत्रिमंडळाला राजकीय पक्षांना प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू त्यांचे सर्व प्रभू कारभारी प्रभू परमेश्वरा त्यांची सर्व राजकारणी प्रभू परमेश्वरा समाजाच्या भल्याकरिता भावी प्रभू ही देखील आम्ही असं तुला विनंती करतो. आमच्या देशाचा राज्याचा शहराचा प्रभू विकास होते प्रभू ही देखील आमची असं तुला विनंती आहे बाप्पा. आमचं वचन आम्हाला सांगतं ज्या देशात तुम्ही राहता त्या देशाकरिता प्रार्थना करा बाप्पा. आणि प्रभू परमेश्वरा या देशाचे नागरिक या नात्याने प्रभू आम्ही त्या देशाच्या देशाला तुझ्या हातामध्ये देत आहोत. आणि प्रभू तुझे एक तारणारा देव आहे प्रभू परमेश्वरा. प्रभू अशी देखील साक्ष तुझ्या विश्वासाच्या द्वारे आम्हा मंडळीच्या द्वारे प्रभू प्रगट होईल अशी दया तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनावर करावी आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. प्रभू बाप्पा प्रभू आजचा प्रभू तू आमच्या जीवनामध्ये दिलास म्हणून आम्ही यावेळेस तुझी उपकार स्तुती करतो. या उपासनेमध्ये तू आमचा सहाय्यक मदतनीस होती द्या प्रभू परमेश्वरा. विशेष प्रकारे हा प्रभू 2021 वर्षातील पहिला प्रभू परमेश्वरा एपिकल संडे म्हणून आम्ही साजरा करीतो. प्रभू परमेश्वरा येशू ख्रिस्ताचं दैवी प्रकटीकरण अखिल जगाला जे झालेलं आहे बाप्पा. प्रभू परमेश्वरा त्याचं स्मरण आम्ही करीतो बाप्पा. आणि म्हणून प्रभू आहे तुला विनंती करीतो की तुझं प्रकटीकरण आम्हास होऊ दे. आणि प्रभू येशू आहे की कारण तू आम्हास देऊ इच्छित आहे त्या कारणामध्ये आम्हाला प्रत्येकाला तू अग्रेसर कर. ही प्रभू परमेश्वरा या समय आमची तुला नम्रतेची प्रार्थना आहे. आमचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत बाबा. प्रभू आम्ही जीवनामध्ये सहभागी होत आहोत. आमच्या प्रभू परमेश्वरा जीवनाला तुझ्या कृपेने भर. प्रभू ऑनलाईनच्या माध्यमातून प्रभू परमेश्वरा प्रभू जे घरी परमेश्वरा आमचे प्रियजन प्रभू जे येऊ शकत नाही त्या परमेश्वराच्या उपासनेमध्ये सहभागी होतात प्रभू अशांना देखील आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. त्यांना आध्यात्मिक लाभ घडू दे प्रभू. तुझ्या वचनाचा आशीर्वाद दे उपासनेचा आशीर्वाद दे. आमची असं तुला नम्रतेची प्रार्थना आहे. धन्यवाद देतो तुझे आभार मानतो बाप्पा. प्रभू आमच्या प्रत्येकाचं जीवन सर्व स्वाची उपासना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू तुझ्या मेच्या समोर देखील प्रभू आम्ही येणार आहोत त्या परमेश्वरा तू लावून दिलेल्या साक्षामध्ये प्रभू आज आम्ही पाहणार आहोत. त्याद्वारे प्रभू तू आम्हाला त्या परमेश्वरा प्रभू तुझी साक्ष देण्याकरता प्रभू बल संपन्न कर आम्ही ही देखील तुला विनंती करतो. परमेश्वरा प्रभू विधी आमच्याकरिता आशीर्वादाचा होते ही देखील प्रभू परमेश्वरा आमची या समोर तुला नम्रतेची प्रार्थना आहे. धन्यवाद दे तुझे आभार मानतो परमेश्वरा. तुझी वेळ उपासना तुझ्या हातामध्ये समर्पित करेल. ही प्रार्थना आमचा धन्यवाद देणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडणी करणार मागत आहोत म्हणून पाहिजे बाप्पा. आमेन. देवाच्या धन्यवाद असो. देवाची स्तुती असो. प्रियानो यावेळेस आपण विशेष प्रकारे देवाच्या वचनांकडे आपलं लक्ष केंद्रित करणार. आजच्या मनाकरिता निवडण्यात आलेल्या शास्त्रभागाचं आपण यावेळेस वाचन करूया. मत्ती कृषी वर्तमान याचा दुसरा अध्याय आणि त्याची 1 ते 11 वचन आपण विशेष करून यावेळेस वाचणार आहोत. मत्ती कृषी वर्तमान याचा दुसरा अध्याय आणि त्याची 1 ते 11 वचने आम्हाला येण्याप्रमाणे सांगतात. ज्ञानी लोक येशू बाळाच्या दर्शनास येतात. हेरोद राजाच्या काळात यहुदियातील बेथलेहमा येशूच्या जन्मानंतर पहा पूर्वेकडून मागे लोक येरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले. यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे, कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहोत. हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्या बरोबर सर्व येरुशलेम घाबरून गेले. आणि त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्त्री यांना जमवून विचारले की ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावयाचा आहे. ते त्याला म्हणाले यहुदियातील बेथलेहमा, कारण संदेश त्यांच्या द्वारे असे लिहिले आहे की हे यहुदाच्या प्रांता बेथलेहमा, तू यहुदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही, कारण माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिपाळ करेल असा सरदार तुझ्यातून निघेल. तेव्हा यहुदाने मागील लोकांना गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा दिसू लागल्याची वेळ नीट विचारून घेतली आणि त्यांना बेथलेहमास पाठविताना म्हटले, तुम्ही जाऊन त्या बाळकाविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मीही येऊन त्याला नमन करेन. राजाचे हे सांगणे ऐकून ते निघाले आणि पहा, जो तारा त्यांना पूर्व दिशेस पाहिला होता तो जेथे तो बाळक होता त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्या पुढे चालला. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बाळक आपली आई मरिया हिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले आणि आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून दूध, सोने, दूध व गंधरस ही दाणे त्याला अर्पिली. मग हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशात निघून गेले. परमेश्वर देव वाचण्यात आलेली वचने आमच्या प्रत्येकाच्या मनोचिंतनाकरिता आध्यात्मिक लाभाची करून देव परमेश्वराच्या नावाला मान महिमा गौरव आदर सन्मान सुप्रिया. या आपण यावेळेस पुन्हा एक वार प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बापा, प्रिय परमेश्वराया, आम्ही तुझ्या चरणाजवळ आहोत. आपले समर्पण आम्ही तुला करीत आहोत.
म्हणून पित्या या समय आम्ही विशेष करून तुला प्रार्थना करीतो. प्रभू तुझं वात्सल्य आमच्या जीवनामध्ये आम्हाला लागू दे. प्रभू तुझ्या पवित्र वचनावर या समय आम्ही मरण चिंतन करू पाहत आहोत. प्रभू या वेळेमध्ये तो परमेश्वरा तुझी कृपादृष्टी तू आम्हा प्रत्येकावर कर. तुझ्या वचनाचं आकलन होईल प्रभू परमेश्वरा, ते आम्हाला समजेल आणि प्रभू त्याचं प्रभू परमेश्वरा लागू करून आमच्या दैनंदिन दृष्टी जीवनामध्ये आम्ही करू शकू अशी कृपा तू आमच्या प्रत्येकावर करावी या समय प्रभू तुला विनंती करीत आहोत. धन्यवाद देत आहोत, तुझ्या आभार मानित आहोत. तुझी वेळ तुझ्या हातामध्ये समर्पित करीत प्रार्थना येशूच्या नावात म्हणतोय प्रभू, आमेन. प्रभू येशूच्या मधुर व प्रेमळ नावात आपल्या प्रत्येकाला पुन्हा एक वार सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियानो, खरोखर आमचा जिवंत देव परमेश्वर हा आमचा प्रतिपाळ करणारा देव आहे. आजचा प्रभुवार देव परमेश्वराने आम्हाला आमच्या जीवनामध्ये दिलेला आहे आणि 2021 वर्षातील हा जो पहिला प्रभुवार आहे, या पहिल्या प्रभुवाराची विशेष प्रकारे जर विशेषतः आम्ही पाहतो तर आमच्या दिनदर्शिकेप्रमाणे म्हणजे ख्रिस्ती कॅलेंडर प्रमाणे जर आम्ही पाहतो तर आजचा प्रभुवार आम्हाला एपिफनी संडे म्हणून प्राप्त होतो. आणि विशेष प्रकारे या एपिफनी संडेला जर आम्ही पाहतो तर त्याचा अर्थ आहे की देवाचे दैवी प्रगटीकरण. देव परमेश्वराने आपलं दैवी प्रगटीकरण देह धारण करून जे दिलेलं आहे, अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वरूपात जे त्याने आपलं प्रगटीकरण दिलेलं आहे, त्या गोष्टीचं जेव्हा विशेष प्रकारे साक्ष, त्या गोष्टीची माहिती जेव्हा इतर लोकांनाही प्राप्त झाली, म्हणजे केवळ यहुदियातील लोकांना नव्हे, त्या बेथलेम गावातील लोकांना नव्हे, जे विशेष प्रकारे त्या ठिकाणी मेंढपाळ त्या बेथलेम गावाच्या जवळ रानामध्ये मेंढरं चालत होते, केवळ त्यांनाच नव्हे पण विशेष प्रकारे त्या यरूशलेमच्या बाहेर देखील जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयीची वार्ता कळालेली आहे, तेव्हा आम्ही पाहतो माझ्या प्रियांनो की त्याला एपिफनी अशा प्रकारे संबोधण्यात आलेला आहे. म्हणजे आम्ही विशेष प्रकारे हे पाहतो की विदेशात येशूचे दर्शन. आता हे विदेशी कोण, तर आम्ही जो शास्त्रपाठ या ठिकाणी वाचलेला आहे, हा शास्त्रपाठ आम्हाला सांगतो की काही मागी लोक जे आहेत त्यांना ज्ञानी लोक देखील म्हटलेलं आहे. वाईसमॅन अशा प्रकारे त्यांना संबोधण्यात आलेलं आहे. आणि हे लोक जे आहेत यांना जेव्हा येशूविषयी माहिती झाली, येशूविषयीची जेव्हा त्यांना त्यांच्या अभ्यासाप्रमाणे, कारण ते खगोलशास्त्रज्ञ होते, आणि जेव्हा ते ब्रह्मांडातील विशेष प्रकारे जे सर्व आकाशातील तारागण आहे त्याचा जेव्हा अभ्यास ते करीत होते, तो अभ्यास करीत असताना त्यांना या गोष्टीची माहिती मिळाली की एक तारा जो आहे तो आकाशामध्ये जो चमकत आहे तो विशेष तारा आहे. त्या आकाशातील चमकणारा जो तारा आहे तो नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा तारा त्यांना त्या ठिकाणी आढळून आला. जेव्हा त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे, जेव्हा त्यांनी त्याचं अध्ययन केलेलं आहे, त्याविषयी त्यांनी जेव्हा माहिती प्राप्त केलेली आहे, त्यांना आढळून आले की यहुदियांच्या राजाचा जन्म झालेला आहे. आणि हा यहुदियांचा राजा असा राजा नव्हता की जो सर्वसाधारणरित्या त्या वेळेच्या समयामध्ये जो राज्य करीत होता अशा प्रकारचा हा राजा होता, पण हा राजा काही विशेष राजा होता. हा राजा जो आहे त्याच्या जीवनामध्ये विशेष प्रकारे परमेश्वराचं एक दैवीपण होतं. आणि म्हणून आम्ही पाहतो की त्याच्याविषयी त्यांना जेव्हा माहिती मिळाली, त्यांचा अभ्यास त्यांच्या अध्ययनातून जेव्हा त्यांना याची माहिती मिळाली, त्याचा शोध घेण्याकरिता ते पूर्व दिशेवरून, म्हणजे जर आम्ही आजच्या समयामध्ये पाहिलं तर जे मॉडर्न इराक आहे त्या इराकवरून विशेष प्रकारे ते प्रभू येशू ख्रिस्ताचा शोध घेण्याकरिता येरुशलेम मध्ये ते आलेले. जेव्हा ते येरुशलेम मध्ये आले त्यावेळेस आम्हाला त्यांच्याविषयी सांगण्यात येते की वचन सांगतं, पहिलं वचन, हेरोद राजाच्या काळात, म्हणजे त्यावेळेस आणखी एक राजा अस्तित्वात होता जो राज्य करीत होता. आणि त्याच्या समयात काय झाले तर यहुदियातील बेथलेमात येशूच्या जन्मानंतर पहा पूर्व दिशेतून ज्ञानी लोक जे आहेत येरुशलेमेत येऊन विचारपूस करू लागले. आणि त्याची विचारपूस काय होती तर दुसरं वचन सांगतं, यहुदियाचा राजा जन्मास आला आहे, तो कोठे आहे. आता जेव्हा ही बातमी हेरोद राजाला कळाली, जो त्या ठिकाणी राज्य करीत होता, जो त्या ठिकाणी पूर्वरित्या त्याचं अधिपत्य जे आहे ते त्या ठिकाणी त्या येरुशलेम मध्ये होतं, त्याला जेव्हा ही बातमी कळाली की अरे विशेष प्रकारे यहुदियांच्या राजाचा जो जन्म झालेला आहे याची विचारपूस करण्याकरिता जेव्हा हे या ठिकाणी आलेले आहेत, तर तो कोठे आहे हे विचारत आहे. आणि जेव्हा त्याला विचारत आहेत कोठे आहे, तर पूर्ण येरुशलेम आणि हेरोद राजा जे आहेत वचन आम्हाला सांगतात ते काय झाले तर ते घाबरून गेले, ते भयभीत झाले. त्यांना वाटलं की आता दुसरा राजा उद्याच पुढे आलेला आहे,
हेरोद राजाला असे वाटले की आता माझं राज्य संपुष्टात येईल, मी या ठिकाणी राज्य करीत आहे, पण माझ्यावरही कोणतरी राज्य करणारा या ठिकाणी जन्मास आलेला आहे, अशी भीती त्याला वाटली. म्हणजे एक प्रकारे जर आम्ही पाहतो, त्याचा जो अधिकार होता, त्याचं जे पद होतं, त्याचं जे सिंहासन होतं, त्याची जी खुर्ची होती, त्याची त्याला भीती वाटू लागली की आता ही माझ्याकडून जाईल, कारण दुसरा राजा जो आहे तो जन्मास आलेला आहे. माझ्या प्रियांनो, आम्ही त्या ठिकाणी पाहतो की अशी भीती त्याच्यामध्ये असताना त्याने त्याचे जे लोक आहेत, त्याचे जे विश्वासणारे आहेत, त्यांना त्याने त्या ठिकाणी एकत्र केलेला आहे. आणि एकत्र केल्यावर आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं की तो त्यांना विचारत आहे की आता त्या राजाचा जेव्हा जन्म होणार आहे, त्या येशूचा जेव्हा जन्म होणार आहे, तर तो कोठे होणार आहे, त्या ख्रिस्ताचा जन्म कोठे होणार आहे याची माहिती तुम्ही मला द्या. आणि जेव्हा ते सर्व त्या ठिकाणी आलेले शास्त्री आहेत, मुख्य याजक आहेत, जे विशेष प्रकारे विद्वान लोक आहेत, त्यांना जेव्हा त्याने त्या ठिकाणी एकत्र केलं, तर ते अशा प्रकारे त्याला सांगतात, 5 वचन सांगतं, यहुदियातील बेथलेहमात, कारण संदेश त्यांच्या द्वारे असे लिहिले होते की हे यहुदा प्रांता बेथलेहमा, तू यहुदातील सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही, कारण माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिपाळ करेल असा सरदार तुझ्यामधून निघेल. आणि ही बातमी त्यांनी त्या ठिकाणी, ही वार्ता जी आहे, त्या मुख्य याजकांनी, त्या शास्त्र्यांनी, विशेष प्रकारे त्याच्याजवळ असलेले जे विद्वान लोक होते, जे त्या ताऱ्यांचा, आकाशामध्ये असलेल्या सर्व तारांगणाचा जे अभ्यास करत होते, अशा लोकांकडून त्याला ही बातमी भेटली की आता बेथलेहममध्ये त्याचा जन्म जो आहे तो होणार आहे. पण ते ठिकाण अजून त्याला खात्रीपूर्वक मिळालेलं नव्हतं किंवा त्याला माहित नव्हतं. पण त्याचा विश्वास होता की हे जे मागील लोक पूर्व दिशेवरून आलेले आहेत, हे या मागील लोकांना नक्कीच ही वार्ता, ती बातमी जी आहे किंवा ते ठिकाण जे आहे ते यांना माहित असणार आहे. आणि म्हणून जेव्हा मी वचन 7 पासून पाहतो, तर त्या ठिकाणी आम्हाला दिसून येते की जणू काही त्याने त्या मागील लोकांना, ज्ञानी लोकांना विश्वासामध्ये घेतलं. आता कुठलंही काम करण्यापूर्वी जर आम्हाला आमचा हेतू साध्य करायचा आहे, तर मानवाचा विशेष प्रकारे एक दृष्टिकोन असतो, एक अशा प्रकारची कृती असते की तो पुढच्या व्यक्तीला आपल्या विश्वासामध्ये घेतो आणि मग आपला हेतू जो आहे तो पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि हेरोद राजाने देखील त्या मानवीय विचारांप्रमाणे, मानवीय स्वभावाप्रमाणे त्याने त्या ठिकाणी त्या ज्ञानी लोकांना विश्वासामध्ये घेतलं आणि त्यांना तो त्या ठिकाणी म्हणू लागला की तुम्ही त्यांना गुप्तपणे त्याने बोलावले. आणि 7 वचन सांगतो, तो त्यांना म्हणू लागला की तारा दिसू लागल्याची वेळ तुम्ही काय आहे हे तुम्ही मला सांगा. त्यांच्याकडून ती विचारून घेतली आणि त्या अनुषंगाने त्याने काय केलं की त्यांना म्हटले की आता तुम्ही जेव्हा त्याला भेटणार त्यावेळेस तुम्ही जाऊन ते पहा आणि येऊन मला सांगा की तो कुठे आहे, म्हणजे मी जाऊन त्याला नमन करेन. हे त्याने चांगल्या अंतःकरणाने बोलले असे नाही. माझ्या प्रियांनो, ज्ञानी लोकांची जी विशेष प्रकारे प्रतिक्रिया होती, ज्ञानी लोकांचा जो विश्वास होता तो विशेष असा होता, कारण ते आपला प्रांत सोडून त्या राजाला नमन करण्याकरिता येरुशलेम मध्ये आले. येरुशलेमच्या त्या बेथलेहम गावामध्ये जाऊन त्यांनी त्या ठिकाणी त्याचं दर्शन घेण्याकरिता त्यांनी आपली तयारी दर्शवलेली. आणि आम्ही पाहतो की त्या ताऱ्याला पाहत पाहत ते त्या ठिकाणी गेले. आम्हा सर्वांना परिचित अशी गोष्ट आम्हाला पुढे आढळून येते की त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्याला पाहिले की तो आपल्या आई मरियेजवळ त्या ठिकाणी आहे. तो विशेष प्रकारे त्या ठिकाणी असताना आम्ही पाहतो की त्यांनी काय केले की त्याला पाहिले व त्याला पाया पडून त्यांनी त्याला नमन केले. त्याला विशेष प्रकारे त्या ठिकाणी आम्ही पाहतो की नमन करून त्यांच्याजवळ असलेल्या ज्या द्रव्यांच्या थैल्या होत्या, कारण पूर्व दिशेमध्ये अशा प्रकारची प्रथा होती, जेव्हा तुम्ही कुठल्या आनंदाची गोष्ट तुमच्या जीवनामध्ये स्वीकारता, कोणाला भेटण्याकरिता जेव्हा तुम्ही आनंदाच्या क्षणी जाता, तर त्यावेळेस तुम्हाला काहीतरी भेट घेऊन जावयाची. हे पूर्व दिशेतील लोकांची एक परंपरा होती, एक रूढी होती. आणि त्या अनुषंगाने या लोकांनी काय केलेले आहे की ते त्या ठिकाणी जेव्हा आले, ज्ञानी लोक प्रभू येशू ख्रिस्ताजवळ येत असताना त्यांनी द्रव्यांच्या थैल्या ज्या आहेत त्या आपल्या सोबत घेऊन आले. आणि प्रभू येशू ख्रिस्ताजवळ जेव्हा ते त्या ठिकाणी गेलेले आहेत, त्या थैल्या सोडून त्यांनी त्यांच्याजवळ असलेले सोने, ऊद आणि गंधर्व हे विशेष प्रकारे त्या ठिकाणी त्या प्रभू येशू ख्रिस्तासमोर अर्पण केलेले आहेत. माझ्या प्रियांनो, सोने, ऊद आणि गंधर्व यांची विशेषता जर आम्ही पाहिली तर त्या समयामध्ये ह्या वस्तू ज्या आहेत फार महागड्या अशा वस्तू होत्या. महागड्या असून सुद्धा त्यासोबत आम्ही पाहतो की एका विशेष प्रसंगासाठी ह्या वस्तू जो आहे याचा वापर त्या समय करण्यात येत होता. आणि एखाद्या विशेष व्यक्तीला ह्या वस्तू ज्या आहेत त्या देण्यात येत असे.
आणि म्हणून आम्ही त्यावेळेस पाहतो की जेव्हा अशी गोष्ट असताना त्यांच्याजवळ असलेले हे जे द्रव्य आहे, अर्पण आहे, जेव्हा त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर ठेवले, तर माझ्या प्रियानो यासाठी एक विशेष कारण होतं. सोनं जेव्हा त्यांनी त्या ठिकाणी अर्पण केलेलं आहे, सोन्याचं कारण होतं की प्रभू येशू ख्रिस्ताचं जे राजा, त्याला राजा म्हणून जेव्हा त्यांनी संबोधलेलं आहे, त्या राजाला त्यांनी त्या ठिकाणी सोनं अर्पण केलं. कारण जेव्हा मी राजाच्या समोर जात असो त्यावेळेस त्या समयात आम्ही पाहतो की त्यांच्या समोर काहीतरी भेट घेऊन जात असताना सोनं हे एक अशी भेट होती की ती राजाला उत्तम अशी भेट मानली जाईल. आणि म्हणून त्यावेळेस त्या ज्ञानी लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला यहुद्यांचा राजा म्हटलेला आहे. आणि म्हणून त्या राजासाठी सोने ही भेट विशेष प्रकारे त्या ठिकाणी आणली. सोन्याचं हे देखील आम्ही पाहतो की त्याचा अर्थ जो आहे किंवा त्याचा चिन्ह जे आहे ते अशा प्रकारे वापरण्यात येतं की ते फार पवित्र असतं. फार पवित्र अशा प्रकारचे जे सोनं आहे प्रभू येशू ख्रिस्ताला अर्पित करीत असताना त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्रतेकडे देखील ते पाहत आहे की तो किती पवित्र आहे. यहुद्यांचा राजा असून तो पवित्र आहे. दुसरी गोष्ट जेव्हा त्यांनी त्या ठिकाणी अर्पित केलेली आहे ती आहे ऊद. ऊद जो आहे तो विशेष प्रकारे त्या समयामध्ये देवाच्या पवित्र मंदिरामध्ये देव परमेश्वराला सुवास प्राप्त व्हावा, त्याला महिमा मिळावा याकरिता तो ऊद जो आहे त्याचं अर्पण करण्यात येत असते. आणि म्हणून ऊद जो आहे त्याच्याकडे पाहत असताना त्याचा अशा प्रकारे उपयोग करीत होते किंवा त्याच्याकडे अशा प्रकारे पाहत होते की ऊद जे आहे ते निर्दोषतेचं प्रतीक आहे. देव परमेश्वराला जेव्हा मी काही अर्पण करतो त्यावेळेस ते निर्दोष असं असावं. कारण जुन्या करारामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे काही तुम्ही अर्पण प्रभू समोर घेऊन येतात ती अर्पण निर्दोष अशी असली पाहिजे. तुम्ही कोकरा आणता किंवा तुम्ही इतर जे देवाने तुम्हाला आज्ञा केलेले आहेत त्याप्रमाणे ज्या वस्तू तुम्ही आणतात त्या निर्दोष पवित्र अशा असल्या पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ऊद हे अर्पण करीत असताना माझ्या प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त जो निर्दोष असा आहे, देवाचा एकुलता एक पुत्र आहे, तो पवित्र आहे, ही गोष्ट लक्षात घेऊन त्या ठिकाणी आम्ही पाहतो की ऊद जे आहे याचं अर्पण केलेलं आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट जर आम्ही पाहतो तर गंधरस, मीर याला जेव्हा अर्पित केलेला आहे त्याचा अर्थ आम्ही पाहतो की त्यावेळेस याचा आयुर्वेदिक उपचार म्हणून विशेष प्रकारे त्याचा उपयोग होत होता. जे मर्त्य शरीर आहे त्याला जास्त दिवस जिवंत ठेवण्याकरिता सुवासिक एक अंग म्हणून त्या गंधरसाचा देखील उपयोग त्या समयामध्ये केला जात होता. आणि म्हणून माझ्या प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त जो राजा म्हणून या जगामध्ये आला, तो देवाचा पवित्र व निर्दोष असा म्हणून या जगामध्ये आला, पण त्याचं जे जीवन आहे त्याचा जो जन्म आहे हा मरणासाठी झालेला आहे ही गोष्ट त्यांनी या ठिकाणी प्रगट केली. त्यांना ही गोष्ट ठाऊक होती की हा जरी राजा म्हणून याचा जन्म झालेला आहे पण हा अखिल जगाच्या कारणाकरिता आपला अर्पण जेव्हा देणार आहे, आपलं बलिदान जेव्हा देणार आहे, त्या वरसंभाची आपली प्राणाहुती देणार आहे, त्याचं द्योतक म्हणून आम्ही पाहतो की या गंधरसाचं अर्पण त्या ठिकाणी त्यांना करण्यात आलं. माझ्या प्रियानो आज या ज्ञानी लोकांच्या अर्पणांकडे जेव्हा आम्ही पाहतो तर याचं लागूकरण आम्ही आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे करू शकतो. आज या 2000 वर्षानंतर आम्ही जेव्हा आपल्या जीवनाकडे पाहत आहोत, आम्ही देखील येशूचं दर्शन आपल्या जीवनामध्ये प्राप्त करू इच्छितो की आम्ही प्राप्त केलेलं आहे. आणि अजूनही आम्ही जेव्हा आपलं जीवन जगणार आहोत आम्हाला येशूचं दर्शन हवं आहे. आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, आमच्या घरामध्ये आम्ही जे करत आहोत त्या प्रत्येक गोष्टींमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन आणि त्याचं प्रगटीकरण आम्हाला आमच्या जीवनामध्ये हवे आहे. माझ्या प्रियानो त्याकरिता या ज्ञानी लोकांसारखं या मागी लोकांसारखं आम्हाला आमचं जीवन जे आहे त्या प्रभूला समर्पित करणं गरजेचं आहे, प्रभूला अर्पण करणं गरजेचं आहे. आता जेव्हा मी या विशेष प्रकारे त्यांची जी अर्पण आहे त्या अर्पणांकडे जेव्हा आम्ही पाहिलं त्या अर्पणातून आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त राजा या गोष्टीचा त्याने स्वीकार केलेला आहे. आम्ही पहिली गोष्ट या ठिकाणातून ही शिकतो की विशेष प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताला पाहण्या अगोदरच त्यांनी आपलं समर्पण प्रभूला करून टाकलं. आज मागी लोकांच्या जीवनावरून आम्हाला आपल्या जीवनामध्ये जी गोष्ट स्वीकारवायची आहे, जी गोष्ट शिकायची आहे ती ही आहे की आज या जगामध्ये जेव्हा आम्ही देवाचे लोक म्हणून जीवन जगत आहोत आम्हाला आपल्या जीवनाचं समर्पण आमच्या देवाला करायचं आहे. आमच्या जीवनाचं समर्पण आमच्या परमेश्वराला आपल्याला करायचं आहे. मागी लोकांनी येशू ख्रिस्ताला पाहिले नव्हते, येशू ख्रिस्ताविषयी ऐकले होते, येशू ख्रिस्ताविषयी त्यांनी अभ्यास केला होता. त्या ताऱ्याला जेव्हा त्यांनी पाहिलं त्या ताऱ्यावरून त्यांना हे समजलं त्यांच्या अध्ययनातून की तो यहुद्यांचा राजा आहे, पण त्यांनी अद्याप प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलेले नव्हते. जेव्हा ते यरूशलेममध्ये आले त्यावेळेस ते विचारपूस करत होते.
त्यांनी येशू ख्रिस्ताला पाहिलेले होते. म्हणजे येशू ख्रिस्ताला पाहण्या अगोदरच त्यांनी त्याला आपल्या जीवनाचा राजा म्हणून त्यांनी स्वीकारले. माझ्या प्रियांनो, आज आम्हाला देखील आमच्या जीवनाचा राजा म्हणून येशूचा स्वीकार करावयाचा आहे. तो आमच्या जीवनामध्ये त्याचं अधिपत्य असावं असं समर्पण आम्हाला प्रभूला आमच्या जीवनामध्ये करावयाचं आहे. मागे लोकांच्या जीवनातून ही पहिली गोष्ट आम्ही शिकतो की आपलं समर्पण करीत असताना येशूला आपल्या जीवनाचा आम्हाला राजा करावयाचा आहे. त्याला आमचं जीवन समर्पित करीत असताना आमचं हृदय जे आहे ते आम्हाला प्रभूला द्यावयाचं आहे. मागे लोकांनी आपलं हृदय प्रभू येशू ख्रिस्ताला देऊन टाकलं होतं. ते सोने ऊद गंधर्व महागडे अर्पण अर्पण्याच्या पहिलेच आधी त्यांनी आपलं समर्पण, आपलं जीवन जे आहे त्या राजाला समर्पित करून टाकले होते. माझ्या प्रियांनो, आमचं देखील हृदय, आमचं जीवन आम्हाला आमच्या राजाला, आमच्या येशूला समर्पित करावयाचे आहे. 2021 वर्षामध्ये आम्ही जेव्हा आपलं जीवन जगणार आहोत, आमच्या जीवनाची वाटचाल करणार आहोत, आपलं जीवन प्रभूला द्या, आपलं जीवन प्रभूला समर्पित करा. आपलं हृदय जे आहे, आपल्या हृदयाचा राजा, आपल्या जीवनाचा राजा प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणून आपल्याला स्वीकार करायचा आहे. तो केवळ यहुद्यांचा राजा नाही आहे की त्या बेथलेहममध्ये, त्या यरूशलेममध्ये त्या लोकांचाच तो राजा होता, पण तो संपूर्ण जगाचा राजा आहे. देवाची जी निर्मिती आहे त्या प्रत्येकाचा तो राजा आहे. आम्ही देवाची निर्मिती, आमच्या जीवनाचा तो विशेष प्रकारे राजा आहे. आणि म्हणून वचन आम्हाला सांगतं की या जगामध्ये आम्ही असताना आम्ही दोन व्यक्तींची चाकरी करू शकत नाही, सेवा करू शकत नाही. आम्ही कोणातरी एकाची सेवा करू शकतो. मत्ती वर्तमानाचा 6वा अध्याय 24वा वचन जर आम्ही पाहतो तर वचन म्हणतं, आम्ही या जगामध्ये असताना एक व्यक्ती किंवा एक चाकर जो आहे तो दोन स्वामींची सेवा करू शकत नाही. कोणातरी एकाचीच तो सेवा करू शकणार आहे. आम्हाला देखील आमच्या जीवनामध्ये या वचनाला अशा प्रकारे घ्यावयाचं आहे की आम्ही या जगामध्ये असताना एकतर जगाचे होऊ शकतो किंवा आम्ही आमच्या देवाचे होऊ शकतो. आणि जर आम्ही जगाचे होणार आहोत तर आम्ही आमच्या देवासोबत वैर करणार आहोत, हे देवाचं वचन सांगतं. आम्ही त्याचे शत्रू होणार आहोत. विल बिकम द एनिमी ऑफ गॉड. जर आम्ही देवाचे झालो, आम्ही जर या जगाचे झालो तर आम्ही देवासोबत आमचा वैर जो आहे तो त्या ठिकाणी उपस्थित होणार आहे. माझ्या प्रियांनो, आम्हाला जगाचे नव्हे पण आम्हाला देवाचे होऊन या जगामध्ये आपल्या जीवनाची वाटचाल करायची आहे. मागे लोकांनी ते जगातील त्यांच्याकडे ज्ञान होतं, सर्व काही होतं, पण ते पूर्व दिशेवरून त्या राजाला आपलं जीवन समर्पित करण्याकरिता त्या राजाचा स्वीकार आपल्या जीवनामध्ये करून त्यांनी आपली अर्पण प्रभू समोर अर्पित केलेली आहे. आज आम्हाला देखील आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा राजा म्हणून आम्हाला स्वीकारावयाचा आहे. जेव्हा आम्ही त्याला आपल्या जीवनामध्ये आपला राजा म्हणून स्वीकारू, येशूचा स्वीकार करू, तर रोमकरासपत्राचा 10वा अध्याय 9वे वचन आम्हाला सांगतं, जो कोणी येशूचा स्वीकार करेल त्याचं तारण होईल. जो कोणी येशूचा स्वीकार करेल त्याचं तारण होईल. माझ्या प्रियांनो, येशूचा स्वीकार करणं मागी लोकांकरिता जणू काही त्यांना तारणाचा अनुभव देणारं झालेलं आहे. जगिक गोष्टींपासून ते अलिप्त झाले आणि ते तारण जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताकडून त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनुभवण्याकरिता आपलं जीवन प्रभूला समर्पित केलं. 2021 वर्षामध्ये जर आम्हाला देवाचा आशीर्वाद, देवाचं तारण, देवाची शांती, देवाची कृपा आमच्या जीवनामध्ये अनुभवायची आहे, आपले जीवन आपण प्रभूला समर्पित करूया. इब्रिकासपत्र 13वा अध्याय 9वे वचन सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग एक सारखा आहे. तो त्यावेळेस त्या मागील लोकांकरिता तारण देणारा ठरला, आशीर्वाद देणारा ठरला, त्यांचा राजा झाला. तो आज आमच्या जीवनाचा राजा म्हणून पाहत आहे, कारण तो एक सारखा आहे, तो न बदलणारा देव आहे. माझ्या प्रिय त्याला आमच्या जीवनामध्ये आपला राजा म्हणून आपण स्वीकारूया. पुढे जर आम्ही पाहतो तर आम्हाला दिसून येते दुसरी महत्वाची गोष्ट की त्या मागील लोकांच्या जीवनातून आम्ही हे शिकतो की मागील लोकांनी काय केले, त्यांना जो तारा दिसलेला आहे, जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी त्यांना बातमी देत आहे, वार्ता देत आहे, ती सुवार्ता सांगत आहे, त्या ताऱ्याविषयी, त्या ताऱ्यासाठी त्यांनी काय केले की तो तारा पाहून ते त्या ताऱ्यामागे ते चालले. दे फॉलोड द स्टार. त्या ताऱ्याला त्यांनी विशेष प्रकारे त्याचं अनुकरण केलं. जो मार्ग त्या ताऱ्याने त्यांना दाखविला त्या मार्गामध्ये ते पुढे चालले. मागील लोकांच्या जीवनातून ही गोष्ट आमच्यासाठी फार शिकण्यासारखी आहे की जेव्हा देव परमेश्वर आम्हाला सांगतो की त्याने आमच्यासाठी आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठविलेला आहे, त्याच्या मार्गात आम्हाला चालायचं आहे. मागील लोक जे आहेत ते येशूच्या जन्माची वार्ता प्राप्त झाल्यानंतर त्या ताऱ्याने त्यांना जी दिशा दाखविली त्या दिशेने ते चालत गेले. त्यांनी मार्गक्रमण केलेलं आहे. आज या जगामध्ये आम्ही असताना आम्हाला त्या येशूच्याच मार्गाने पुढे चालायचं आहे. कारण वचन आम्हाला हे देखील सांगतं, जे देवाची आज्ञा पाळतात ते देवाचे असे लोक आहेत.
प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की माझे आई वडील माझे भाऊ बंध कोण आहेत, जे देवाची आज्ञा पाळतात तेच माझे भाऊ, तेच माझी बहीण, तेच माझी आई, तेच माझं कुटुंब आहे. आणि आज जर आम्ही या जगामध्ये देवाची आज्ञा पाळणार आहोत, देवाच्या मार्गाने चालणार आहोत, तर माझ्या प्रियांनो आमच्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद जे आहेत ते निश्चित अर्थाने आम्हाला प्राप्त होतील आणि आम्ही देवाचे असे लोक होऊ. अनुवादाचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि त्याचं 33वा वचन जेव्हा आम्ही पाहतो तर वचन आम्हाला सांगतं परमेश्वर इस्रायल लोकांना म्हणतो, ज्या आज्ञा ज्या मार्गाविषयी तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला आज्ञा केली आहे त्याच मार्गाने तुम्ही चाला. ज्या मार्गाविषयी तुमच्या देवाने तुम्हाला आज्ञा केली आहे त्याच मार्गाने तुम्ही चाला, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल व तुमचे कल्याण होईल आणि जो देश तुम्ही वतन करून घेणार आहात त्यात तुम्ही चिरकाल राहाल. मार्गाविषयी या ठिकाणी वचनामध्ये सांगण्यात आले नाही. परमेश्वर इस्रायल लोकांना सांगत आहे की ज्या मार्गाविषयी मी तुम्हाला आज्ञा केली आहे त्याच मार्गाने तुम्ही चाला. आज आम्हाला मार्ग मिळाला. मार्ग कोण आहे? येशू आहे. योहान 14:6 वचन सांगते, येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो मार्ग, सत्य व जीवन मी आहे. माझ्या प्रियानो त्या येशूच्या मागे चालत असताना आम्हाला त्या मार्गामध्येच पुढे जावयाचं, इकडे तिकडे नाही. आणि म्हणून आम्ही आपल्या जीवनामध्ये जो मार्ग देवाने आम्हाला दिलेला आहे, जो येशू दिलेला आहे, त्याच्याच वाटेने त्याच्याच मार्गाने आम्हाला पुढे अग्रेसर व्हावयाचे. मागे लोकांनी ज्ञानी लोकांनी तोच मार्ग धरला जो ताऱ्याने त्यांना दाखविलेला आहे. जणू काही ताऱ्याच्या माध्यमातून देव परमेश्वराने वचन त्यांना दिलं की या मार्गाने तुम्ही चाला, तुम्हाला येशू प्राप्त होणार आहे. माझ्या प्रियानो तो येशू तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये मिळाला आहे. आम्हाला तो येशू दिलेला आहे. आम्ही त्या येशूच्या जन्माचा आनंद साजरा केलेला आहे. आज एपिफनी हा रविवार पाळीत असताना ज्ञानी लोकांच्या मागी लोकांच्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये ही गोष्ट आम्हाला स्वीकारण्याची आहे. 2021 वर्षामध्ये प्रभू मी तुझ्याच मार्गाने चालेन. 2021 वर्षामध्ये जो मार्ग देव तुम्हाला दाखविलेला आहे, तुझ्या वचनाने मला दाखविलेला आहे, परमेश्वरा त्याच मार्गाने पुढे चालेल. कारण तुझं वचन सांगतं त्याच मार्गाने जर मी चाललो तर मी जिवंत राहील, माझे कल्याण होईल आणि ज्या देशामध्ये मी जे देश मी वतन करून घेत आहे त्या देशामध्ये मी चिरकाल राहील. म्हणजे देवाने आम्हाला जे हे वर्ष दिलेले या वर्षामध्ये आम्ही जिवंत राहू, आमचं कल्याण होईल आणि आमचं जीवन आशीर्वादित होईल. जर जो मार्ग देव आम्हाला दाखवित आहे त्या मार्गाने जर आम्ही चालू तर हे आशीर्वाद निश्चितच आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतील. स्तोत्र 37 आणि 23 वचन सांगतं, जो देवाच्या मार्गामध्ये स्थिरपणे चालतो, दृढपणे चालतो, परमेश्वर त्याच्याशी प्रसन्न होतो. आम्ही जर त्याच्याच मार्गाने चालू तर देव परमेश्वर आमच्या जीवनातून प्रसन्न होणार आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट माझ्या प्रियांनो, या मागी लोकांच्या जीवनातून जी आम्ही शिकतो ती ही की त्यांनी विशेष प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताला त्याची अर्पण जी आहे ती अर्पित असताना, म्हणजे सोने, दूध आणि गंधरस ही जेव्हा त्यांनी अर्पण केली, ते अर्पण करण्याच्या पूर्वीच त्यांनी स्वतःचं समर्पण त्याला केले होते. म्हणजे बिफोर ऑफरिंग द गिफ्ट मागी ऑफर्ड देमसेल्व्स टू जीसस. वाईज मॅन जे आहेत ते ऑफर्ड देमसेल्व्स टू जीसस बिफोर ऑफरिंग द गिफ्ट. त्यांची अर्पणाच्या अगोदरच त्यांनी आपले जीवन जे आहे ते परमेश्वराला, त्या येशूला समर्पित केले होते. आज आम्हाला देखील अशा प्रकारची गोष्ट आमच्या जीवनामध्ये करणे गरजेची आहे. आमची अर्पण आमच्या आर्थिक स्वरूपात असेल, आमच्या काही दानांच्या स्वरूपात असेल, जे आम्हाला प्राप्त असेल त्यांच्या स्वरूपात असेल, आम्ही जे काही प्रभूसाठी देणार आहोत त्या अगोदर आमचं जीवन जे आहे ते आम्हाला प्रभूला अर्पित करायचे. आमच्या जीवनातील गोष्टींच्या ऐवजी आमचं जीवन जे आहे ते आम्हाला प्रभूला अर्पित करायचं आहे. मागे लोकांनी तेच केले. हे प्रभू येशू ख्रिस्ताला जरी त्या ठिकाणी सोने गंधरस अर्पित होते, पण त्या अगोदरच त्यांनी आपलं जीवन त्याला समर्पित केलं होते. आणि म्हणून ते पूर्व दिशेवरून यरुशलेम मध्ये आले, यरुशलेम मधून ते बेथलेहेमपर्यंत पोहोचले आणि येशूला त्यांनी आपली अर्पण दिली. का? कारण त्यांनी अगोदरच आपलं अर्पण प्रभूला करून दिले. माझ्या प्रियांनो, आज या 2021 वर्षामध्ये आम्ही आपली वाटचाल सुरू केलेली असताना आम्ही आपल्या जीवनामध्ये विशेष प्रकारे प्रभू येशूला आपल्या जीवनाचा राजा म्हणून स्वीकार करू. जो मार्ग प्रभू आम्हाला दाखवणार आहे त्या मार्गामध्ये आम्ही अग्रेसर होऊ, त्या मार्गाने आम्ही चालू आणि आपले जीवन आपण प्रभूला समर्पित करू. निश्चित अर्थाने आम्ही जिवंत राहू, आमचं कल्याण होईल आणि देवाचे आशीर्वाद या 2021 वर्षामध्ये आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतील. या वचनाप्रमाणे आचरण करण्यास परमेश्वर देव आम्हा प्रत्येकाचं सहाय्य करो, आमचं पुढारीपण करू. या प्रियानो, यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये असूया.
आमच्या स्वर्गीय बापा, प्रेमळ प्रिय प्रभू येशू राया, आम्ही यावेळेस तुझ्या चरणाजवळ आपले समर्पण करीतो. आपले जीवन तुझ्या हातामध्ये देतो बापा. प्रभू आम्ही तुला विनंती करीत आहोत की प्रभू परमेश्वरा विशेष प्रकारे या समय तू आमच्या जीवनावर तुझं वर्चस्व ठेव. ज्ञानी लोकांच्या माध्यमातून, या मागे लोकांच्या माध्यमातून प्रभू या परमेश्वर आज तू आम्हाला हे ज्ञान करीत आहे की प्रभू तू आमच्या जीवनाचा राजा आहेस. प्रभू राया, आम्हाला तुझ्या मार्गाने चालायचं आहे आणि आमचं जीवन तुला अर्पित करावयाचं आहे. प्रभू परमेश्वरा, ज्याप्रमाणे मागे लोकांनी प्रभू परमेश्वरा तुला आपला राजा स्वीकारले, ज्याप्रमाणे प्रभू त्यांनी जो मार्ग तू त्यांना दाखवला त्या मार्गामध्ये ते चालले आणि प्रभू परमेश्वरा त्यांनी आपलं जीवन तुला अर्पित केलं. आमच्याही जीवनामध्ये प्रभू असं तू घडू दे की आमच्या हृदयाचा, आमच्या जीवनाचा राजा तू हो. प्रभू या 2021 वर्षामध्ये प्रभू परमेश्वरा तू आमचा राजा आहेस, या गोष्टीला प्रभू आम्ही स्वीकारत आहोत. प्रभू परमेश्वरा, जो मार्ग तू आम्हाला दाखवित आहे तो मार्ग प्रभू आम्ही 2021 वर्षाकरिता स्वीकारत आहोत. प्रभू परमेश्वरा, या 2021 वर्षाकरिता जे समर्पण तुला हवं आहे प्रभू, ते आमच्या जीवनाचं समर्पण आम्ही तुला करीत आहोत बाबा. आणि तुला विनंती करतो या माध्यमातून प्रभू परमेश्वरा तू आम्हाला आशीर्वादित कर, आमचं कल्याण कर आणि तुझ्या द्वारे प्रभू परमेश्वरा तू आम्हाला भरपूर आमच्या जीवनामध्ये प्रदान कर, भरभराट दे. हीच आमची या समोर तुला नम्रतेची प्रार्थना आहे. प्रभू तुझं गौरव करण्यास, तुझी साक्ष देण्यास प्रभू आमच्या जीवनातून प्रभू परमेश्वरा प्रभू विशेष प्रकारे तू असं घडू दे. आम्ही या समोर तुला विनंती करतो. मागे लोकांनी आपल्या जीवनातून ही साक्ष दिली की येशू जन्मला आहे, तो राजांचा राजा आहे, तो पवित्र आहे, तो विशेष प्रकारे देवाचा निर्दोष असा कोकरा आहे आणि त्याच्याद्वारे कारण आहे. प्रभू आमच्या जीवनातून ही साक्ष लोकांना प्राप्त होऊ दे, आमच्या पतीला पत्नीला प्राप्त होऊ दे, आमच्या लेकरांना आमच्या जीवनातून ही साक्ष दिसू दे, आमच्या कुटुंबामध्ये ही साक्ष दिसू दे, आमच्या परमेश्वर मित्र परिवारामध्ये ही साक्ष दिसू दे की येशू माझ्या जीवनाचा राजा आहे, त्याच्या मार्गाने मी चालत आहे आणि माझं जीवन हे त्याला समर्पित आहे. प्रभू ही साक्ष, ही अशी साक्ष जीवन जगण्यास प्रभू तू आमच्या प्रत्येकाचं सहाय्य कर, हीच तुला विनंती करीत. दिलवेळ तुझ्या हातामध्ये दे. प्रार्थना येशूच्या नावातून करी बापा, आमीन. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो. प्रियांनो, यावेळेस काही सूचना आहेत. सूचना याप्रमाणे आहेत की परमेश्वर देवाने निश्चित अर्थाने डिसेंबर महिन्यातील आमचे सर्व कार्यक्रम, योजना, उपक्रम परमेश्वराने आशीर्वादित केले. त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो. आणि त्यासोबतच परमेश्वर देवाने हे नवीन वर्ष आमच्या जीवनामध्ये आम्हाला दिलेलं आहे, याबद्दल त्या जिवंत देवाच्या नावाला मान, गौरव, आदर, सन्मान असो. प्रियांनो, या येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्या ज्या प्रार्थना असणार आहे, अर्थात बुधवार आणि शुक्रवारच्या, त्या नियमितप्रमाणे ऑनलाईनच्या माध्यमातून अर्थात युट्यूबवर त्या विशेष प्रकारे पाठविल्या जातील. युट्यूबची लिंक जी आहे ती आपल्याला पाठविण्यात येईल. बुधवार आणि शुक्रवार सायंकाळी 7:30 वाजता आपण त्यामध्ये सहभागी व्हावे ही देखील आपल्या प्रत्येकास विनंती आहे. ज्या कोणास काही कारणामुळे जर मेसेज पोहोचत नसेल, व्हॉट्सअपचा मेसेज जर पोहोचत नसेल तर कृपा करून आपण तशी कल्पना मला द्यावी, तर मी आपल्याला पुन्हा परत मी आपल्याला तशा प्रकारचा मेसेज जो आहे, जो प्रार्थनेचा मेसेज असेल तो मी आपल्याला पाठवेन. कारण जो ब्रॉडकास्ट ग्रुप आपण तयार करतो त्यामध्ये काही लोकांना मेसेज पोहोचतो, काही लोकांना पोहोचत नाही. जवळपास सर्व लोकांना पोहोचतो, पण काही जर तो 100 पेक्षा जास्त ग्रुप झालेला आहे तर त्यातून 5-6 व्यक्ती कदाचित ऑटोमॅटिकली त्यांच्यापर्यंत तो मेसेज पोहोचत नाही. मला दाखवतो की तो पोहोचलेला आहे पण पुढच्या व्यक्तीला तो मिळत नाही. काही लोकांनी असं मला सांगितलं, मग मी त्यांना परत पाठवतो, पण अजूनही आपल्याला सांगतो की जर आपल्याला जर असे मेसेज भेटत नाही तर कृपा करून आपण बुधवार आणि शुक्रवारी तशा प्रकारची कल्पना मला द्यावी, तर आपल्याला तो मेसेज जो आहे तो व्हॉट्सअपचा मेसेज विशेष प्रकारे पाठविण्यात येईल. आणि आपल्या घरातील जे सर्व विशेष प्रकारे ज्यांना तंत्रज्ञानाविषयी माहिती आहे त्यांच्याकडून देखील आपण माहिती घेऊन, आपल्याला जर इंटरनेट विषयी थोडी कमी माहिती आहे तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊन त्यामध्ये आपण सहभागी व्हा. युट्यूब मध्ये आपण कशा प्रकारे आपण ते व्हिडिओज पाहावे, त्या प्रार्थनेमध्ये सहभागी व्हावे, याविषयीची माहिती घेऊन आपण या उपासनेमध्ये सहभागी व्हावे, ही देखील माझी आपल्या प्रत्येकाला नम्रतेची विनंती आहे. माझ्या प्रियांनो, आपल्या प्रत्येकाला विनंती करण्यात येते की आपण प्रत्येक जण प्रार्थनेमध्ये असूया. 2021 वर्ष देवाने आम्हाला दिलेलं आहे. 2021 वर्ष आमच्या प्रत्येकाकरिता आरोग्याचं व्हावं यासाठी आपण प्रभूजवळ प्रार्थनेमध्ये असूया. जी काही वॅक्सिन येत आहे ती देखील लवकरात लवकर प्राप्त व्हावी, त्याचे परिणाम योग्य असावे, आरोग्यदायक ते व्हावेत, याकरिता देखील आपण आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. आणि परमेश्वर देव ज्याप्रमाणे त्याने 2020 वर्षामध्ये आमचा सांभाळ केलेला आहे, या 2021 वर्षामध्ये तो आमच्या प्रत्येकाचा सांभाळ करेल. प्रियांनो, आपण या गोष्टींची नोंद घेऊया. येणाऱ्या आठवड्याकरिता सूचना हेच आहे की बुधवार आणि शुक्रवारच्या प्रार्थना युट्यूबच्या माध्यमातून त्याची लिंक आपल्याला पाठविण्यात येईल. अजूनही जर काही सूचना असेल तर आपल्या बाळासाहेबांद्वारे किंवा मंडळीच्या सचिव यांच्या माध्यमातून त्या सूचना आपल्यापर्यंत पोहोचविण्यात येतील.
या प्रियानो यावेळेस आपण आपलं दान आपण प्रभूला समर्पित करूया. आपण आपल्या स्थानावर उभे राहा. परमेश्वराने जे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये दिलेले आहेत त्यातून जे देवाचं आहे ते देवाला आपण यावेळेस समर्पित करूया. ऑडिओच्या माध्यमातून गीत चालू असताना प्रत्येकास विनंती आहे की रो वाईज आपण या ठिकाणी एक एक जण पुढे येऊन पुढे दान भांडारामध्ये आपलं दान अर्पण जे आहे ते आपणास अर्पित करावयाचं आहे. आणि आपण पुन्हा आपल्या जागेवर जात असताना दुसरा व्यक्ती जर बाहेर येत आहे तर त्यांना देखील बाहेर येण्याकरिता आपण जागा देऊया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आपण प्रार्थना करू. आमच्या स्वर्गीय बापा, प्रेमळ प्रिय परमेश्वराय, आम्ही यावेळी पुन्हा एक वार तुझ्या हातामध्ये आपलं जीवन देत आहोत, तुला समर्पित होत आहोत आणि तुला विनंती करतो बापा की परमेश्वरा जे तुझं आहे आणि ते तुला संतोषाने आनंदाने द्यावे आणि प्रभू त्याचा तू स्वीकारही कर. प्रार्थना येशूच्या नावातून तू ऐक बापा. आमेन. या आपण यावेळेस प्रार्थनेमध्ये असूया. आपल्या समर्पण आपल्या जीवनात देवाला करूया. यासोबतच आपण उपकार स्तुतीची प्रार्थना देखील करणार आहोत. जर आपली उपकार स्तुतीची काही विनंती असेल तर आपण यावेळेस सांगू शकता. आपल्याकरिता प्रार्थनेमध्ये आठवण करण्यात येईल. आपल्या जागेवरूनच आपण कृपा करून सांगावे. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये असूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बापा, प्रिय परमेश्वराय, आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहोत, तुला समर्पित होत आहोत बापा. प्रभू परमेश्वरा, खरोखर आमच्या जीवनाचं कारण प्रभू तुझ्याद्वारे आहे. तुझं वचन आज आम्हाला ज्ञात करीत आहे बापा की प्रभू आम्ही तुला राजा म्हणून स्वीकारावं. आम्ही प्रभू परमेश्वरा प्रभू तुझ्या मार्गाने चालावं आणि प्रभू आपलं जीवन तुला समर्पित करावं. विनंती द्या याप्रमाणे करण्यास तू आमच्या प्रत्येकाचं सहाय्य कर. आम्हाला प्रभू तुझी कृपा प्राप्त होऊ दे हीच आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे. बापा या समय प्रभू परमेश्वरा आमच्या आपली मंडळीकरिता आम्ही तुझे आभार मानत आहोत. परमेश्वरा ज्या प्रियजनांनी प्रभू या गेल्या आठवड्यामध्ये आपले वाढदिवस साजरे केलेले आहेत अशा प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तुझा तू आशीर्वाद दे. परमेश्वरा त्यांना प्रभू तुझी कृपा लाभू दे. प्रभू आम्ही या समय तुला विनंती करीतो. बापा परमेश्वरा आम्ही सुजय करिता तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू संजुदादाच्या जीवनाकरिता तुझे आभार मानतो. परमेश्वरा प्रभू या प्रियजनांनी प्रभू आपला वाढदिवस साजरा करून परमेश्वरा नवीन वर्षामध्ये पदार्पण केलं बापा. आम्ही त्यांच्या जीवनाकरिता तुझी उपकार स्तुती करीत आहोत. प्रभू इतरित परमेश्वरा जे प्रियजन प्रभू ज्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रभू वाढदिवस साजरा केलेले आहेत अशा नाही प्रभू परमेश्वरा तुझी कृपा दया लाभू दे. प्रभू आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत.
प्रभू बापा त्या संवेद प्रभू परमेश्वरा आम्ही या समय तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू ज्या प्रियजनांनी प्रभू त्या अर्पणामध्ये आपल्याला प्रभू 10 पद्धतीने साजरे केलेले आहे प्रभू त्याच्यावर तुझी कृपा दृश्य असते बाबा प्रभू परमेश्वरा आमचे विसर दादा प्रभू त्या परमेश्वरा यशवंत वहिनी प्रभू त्या परमेश्वरा यांच्या वैवाहिक जीवनाकरिता आम्ही तुझे आभार मानतो बाबा प्रभू परमेश्वरा 20 वर्ष प्रभू त्यांना तू सांभाळून प्रभू परमेश्वरा विशेष प्रकारे त्या प्रभू त्यांच्या वैवाहिक जीवनाचा प्रवास तू आशीर्वादित केला म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो बाबा प्रभू त्यांच्या जीवनामध्ये कुटुंबामध्ये प्रभू परमेश्वरा तुझी सुख शांती प्राप्त आहे म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो प्रभू त्या परमेश्वरा प्रभू इथून पुढे प्रभू तू त्यांच्या संवेदनमध्ये आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाचा प्रवास प्रभू तुझ्या प्रीतीमध्ये तुझ्या कृपेमध्ये प्रभू परमेश्वरा तुझ्या आनंदाने भरलेला असावा प्रभू आम्ही या समय तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत प्रभू परमेश्वरा आम्ही त्यासोबतच प्रभू प्रार्थना करीत आहोत प्रभू परमेश्वरा आमचे सचिनदार आणि त्या परमेश्वरा अर्चनाताई प्रभू त्यांच्या जीवनाकरिता त्याला देखील प्रभू परमेश्वरा विशेष प्रकारे प्रभू तू त्या परमेश्वरा सांभाळलं त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रभू त्या परमेश्वरा तू त्यांचा प्रतिपाळ केलास म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो आणि प्रभू जे 9 वर्ष त्यांच्या जीवनामध्ये प्रभू त्यास प्राप्त आहे प्रभू त्या परमेश्वरा तू त्यांच्या समवेत होते त्यांच्या कुटुंबामध्ये प्रभू त्या परमेश्वरा तुझं वात्सल्य त्यांच्या समवेत होतो बाबा प्रभू परमेश्वरा त्याच्या प्रत्येक कामांमध्ये प्रभू तुझी दया लाभू दे प्रभू ही देखील आमची असमय तुला नम्रतेची प्रार्थना आहे प्रभू बापा प्रभू परमेश्वरा यांचे प्रभू पुढील आयुष्य पुढील वर्ष प्रभू तू तुझ्या त्या परमेश्वरा प्रभू कृपेने भरलेलं करावं त्या परमेश्वरा तुझ्या शांतीने भरलेलं करावं हीच आमची असमय तुला नम्रतेची प्रार्थना आहे प्रभू इतर त्या परमेश्वरा जे प्रियजन असतील प्रभू त्यांनी त्या परमेश्वरा आपल्या वैवाहिक जीवनामध्ये प्रभू त्या परमेश्वरा एक वर्ष प्रभू तू त्यांना दिलेलं आहे त्या त्यांनाही आशीर्वादित कर बापा ज्या प्रियजनांना तू विशेष आशीर्वाद दिले ज्यांना आरोग्य दिलं ज्यांना बरवाट दिलं ज्यांच्या जीवनातील प्रभू परमेश्वरा दुःखामध्ये त्यांचा तू संवेद राहिला प्रभू परमेश्वरा त्यांच्या एकरिता प्रभू परमेश्वरा आम्ही यावेळेस तुझे आभार मानतो बाबा प्रभू परमेश्वरा प्रभू त्या आमचे अविनाश दादा प्रभू त्या परमेश्वरा ही प्रभू तुझकडे घेऊन त्या प्रभू परमेश्वरा ही पुरुष झाले त्या आणि प्रभू परमेश्वरा प्रभू ते त्या परमेश्वरा तुझ्याकडे आहेत प्रभू ते आम्ही त्यांच्या जीवनाकरिता यावेळेस तुझ्या नावाला धन्यवाद देतो त्यांच्या पश्चात त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला प्रभू परमेश्वरा आम्ही विशेष प्रकारे तुझ्या हातामध्ये समर्पित करतो की त्या प्रभू त्यांच्या जीवनाची प्रभू परमेश्वरा तू काळजी व्हा बाबा आणि प्रभू त्या 9 वर्षामध्ये प्रभू तुझं साथ तुझी शांती तुझी प्रीती तुझं वात्सल्य प्रभू त्यांच्या सोबत असेल अशी दया कर प्रभू आम्ही या समय तुला प्रार्थना करतो सर्व पाठवणे कुटुंबियाला प्रभू आम्ही या समय तुझ्या हातामध्ये देत आहोत बाबा प्रभू परमेश्वरा तू प्रत्येकाच्या समोर प्रभू आहे प्रभू परमेश्वरा आम्ही या समय तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू त्या परमेश्वरा त्या प्रियजनांकरिता प्रभू परमेश्वरा त्यांच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा 2020 वर्षामध्ये प्रभू तू अनेक दुःख त्या परमेश्वरा अनेक त्रासातून प्रभू त्यांनी आपलं जीवन प्रभू परमेश्वरा पुढे आणलेलं आहे प्रभू आहे तू त्यांच्या समोर येतो प्रभू 2021 वर्ष त्यांच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा तुझ्याद्वारे प्रभू परमेश्वरा यश तुझ्याद्वारे प्रभू परमेश्वरा प्रभू आनंद आणि तुझ्याद्वारे प्रभू परमेश्वरा सफलता देणार होईल अशी तू दया कर प्रभू आम्ही यासाठी तुला विनंती करतो प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक घराला प्रभू परमेश्वरा प्रत्येक प्रिय विश्वासणाऱ्याला प्रभू यासाठी आम्ही तुझ्या हातामध्ये देतो प्रभू जे प्रियजन ऑनलाईनच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत बाबा प्रभू आम्ही त्यांना तुझ्या हातामध्ये देतो त्यांच्यावर तुझा तू आशीर्वाद दे बाबा आणि प्रभू परमेश्वरा प्रभू त्यांच्या जीवनामध्ये अनेक अशी प्रभू उपकार तुझे प्रसन्न असतील ते त्यांच्याकरिता लाभाची मध्ये बाबा प्रभू परमेश्वरा आम्ही आपल्या प्रत्येकाचं जीवन तुझ्या हातामध्ये देतो आमच्या जीवनावर तू केलेल्या अनेक अशा अनंत उपकारांबद्दल प्रभू आम्ही धन्यवादाचा उपकार स्तुतीचा यज्ञ तुझ्यासमोर सादर करतो आजची प्रार्थना उपासना तू आमच्या जीवनामध्ये देऊन आम्हाला आध्यात्मिक लाभाने परिपूर्ण केले तुझ्या वचनाने आशीर्वादित केले तुझ्या वचनाने तू बोललास म्हणून प्रभू आम्ही तुझे आभार मानतो प्रभू त्या समवेत आपलं तन मन व धन देखील प्रभू आम्ही तुला समर्पित केलेलं आहे बाबा प्रभू त्या परमेश्वरा प्रभू तुला अर्पण केलेलं प्रभू परमेश्वरा हे दान तू स्वीकार प्रभू परमेश्वरा प्रभू आम्ही तुला विनंती करतो की त्या आमच्या ओळखीतून भरभराटीतून आम्ही जेव्हा तुला देतो त्याचा 100 पण आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतो बाबा प्रभू परमेश्वरा प्रभू असा प्रत्येकाची अनुभूती प्रभू आमच्या जीवनामध्ये तू दे आणि अधिक सरळ असते आनंदाने तुला देणारे तुझे लोक व्हावे अशी तू दया कर आमची असं तुला प्रार्थना बाबा आमच्या प्रत्येकाचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो या दानाचं आपल्या प्रत्येकाचं समर्पण तुला करीत आहोत बाबा पुढे प्रभूच्या विधीमध्ये तू आमच्या समवेतो आमचा मार्गदर्शक हो आणि प्रभू परमेश्वरा तुला दिलेला साक्रामेंट आम्ही पाळावा प्रभू परमेश्वरा तुझं धर्मशरीर तुझं पवित्र रक्त प्रभू परमेश्वरा भात आणि द्राक्ष रसाच्या स्वरूपात प्रभू स्वीकारत असताना प्रभू त्याचा आध्यात्मिक लाभ आम्हाला पुढे दे बाबा प्रभू तुझ्या मरणाची तुझ्या पुनरुत्थानाची तुझ्या दुसऱ्या येण्याची घोषणा आमच्या जीवनातून घडावी ही देखील तुझं दया कर प्रभू आमची असं तुला विनंती आमचं जीवन सर्वस्व तुझ्या हातामध्ये दे प्रार्थना येशूच्या नावात म्हणून तू ऐक बाबा आमेन यावेळेस आपण अभ्यासाला विशेष प्रकारे प्रभूच्या विधीमध्ये सहभागी होणार
आपण आपल्या मनाची अंतःकरणाची तयारी करून यावेळेस परमेश्वराच्या समक्षतेमध्ये उपस्थित होऊया. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो की त्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पापकर्माचा खरा मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांशी प्रेमाने व उदारपणाने वागता आहात. तुम्ही आपल्या परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वीच्या वाईट गोष्टींचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करता आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्तियुक्त चित्ताने मुलगी टेकून सर्व समर्थ परमेश्वरापाशी नम्रतेने आपली पापे कबूल करा. मंडळी यावेळेस आपल्या स्थानावर बसून घे आणि पुढे आपण एक चित्ताने भक्तियुक्त रीतीने आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये समर्पित होऊया. या प्रभूच्या रीतीमध्ये आपण पुढे जाऊया. प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूंच्या उत्पन्नकर्त्या, सर्व मानवाच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्यासारख्या दैवी कृपा सागराच्या इच्छेबाहेर जाऊन वेळोवेळी काही वाचिक व मानसिक अशी दुष्कृत्ये व पापे अधमपणाने केली. त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला व क्रोधाग्नी भडकला. हे भी यथायोग्यच झाले की पापे आम्ही पदरात घेतो त्याबद्दल आम्हाला फार खेद, पश्चाताप व शोक होत आहे. त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होता. त्याचा भार आम्हाला अगदी असह्य झाला आहे. हे परम दयाळू पित्या, आम्हावर दया कर. आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी कर आणि तुझ्या नावाचा बहुमान व गौरव व्हावा म्हणून यापुढे उन्नतीला अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून तुझी सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. सर्व समर्थ परमेश्वर, आमच्या स्वर्गातील पित्या, तू परम दयाळू वचन दिले आहेस की केवळापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात त्या सर्वांच्या पातकाची तू क्षमा करतोस. आम्हावर तू दया कर. आमच्या सर्व पातकाची क्षमा करून त्यापासून आम्हाला मुक्त कर. आमच्या सर्व मुक्ती बढ़ावू दे. आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होऊ दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्यापुढे सर्व मनुष्यांची अंतःकरणे उघडी आहेत व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही. आम्ही तुझ्यावर पूर्णपणे भक्ती करावी आणि बाबाकडून तुझ्या पवित्र नावाचे महत्त्व यथायोग्य व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमची चित्तशुद्धी कर. आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. हे दयाळू प्रभू, आम्ही तुझ्या या बेजाजवळ आमच्या नीतिमत्वाचा भरोसा बाळगून येत नाही, पण अनेक वेळा अनेक प्रकारे आम्हावर झालेल्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरोसा ठेवून येतो. तुझ्या वेगळ्या खालचा चूल देखील टिकून घ्यावयास आम्ही योग्य नाही, परंतु तुझ्या प्रभूचा धर्म असा आहे की सर्वदा दया करावी तो तूच आहेस. याच तो हे दयाळू प्रभू, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या मूल्य रक्ताने आमच्या पापाचे क्षालन होईल, त्याचा आमच्या सतत वास होईल व आम्ही त्याच्याकडे राहू. आमचा विकास होऊन आम्हाला खरी जीवन प्राप्ती होईल. अशा विश्वासाने तुझा पुत्र येशू ख्रिस्त याने अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त याच्या स्मरणार्थ आम्हाला भाग व द्राक्षरस याचा स्वीकार करू दे. आमेन. हे सर्व समर्थ परमेश्वर, आमच्या पित्या, तू दयाळूपणाने आपला एकूण पुत्र येशू ख्रिस्त याची आमच्या पापाबद्दल वधस्तंभावर प्रणावती देऊन घटाची भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तिच्या योगाने त्याने एक दास प्रणावती दिली व आपल्या जगाच्या पापाबद्दलच्या प्रायश्चिताचा यथासांग पुरेपूर्व जितका पाहिजे तितका यज्ञ केला. त्याने आपल्या भगवंत मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरागमन होईपर्यंत तो करीत राहा अशी आपल्या पवित्र शुभ वर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे. याच तो दयाळू पित्या, आम्ही तुला अति नम्रतेने विनवितो की तू आमची ऐक आणि असे कर की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र विधीप्रमाणे उत्पन्न केलेले पदार्थ भाकर व द्राक्षरस त्याचे मरण व यातना याच्या स्मरणात आम्ही घेऊन त्याच्या पवित्र व धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे. ज्या रात्री तो पराधीन केला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून
ती मोडली आणि आपल्या शिष्यास घेऊन म्हटले, त्या का तुम्हासाठी दिले जात आहे असे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणात हे करा. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने पेला घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुतांकरिता सांडले जात आहे, असे हे नव्या कराराचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही यातले प्याल तितकेदा हे माझ्या स्मरणार्थ करा. आमेन. हे प्रभू पवित्र विद्या सर्व समर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे हे खरोखर उचित आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे. यास्तव दूत आदिदूत व स्वर्गातील सर्व समुदाय यांच्याबरोबर आम्ही तुझे गौरवी नाम स्तवितो आणि तोर मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र 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 सैन्यांचा प्रभुदेव, आकाश आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरली आहे. हे परात्पर प्रभू, तुला गौरव असो. आमेन. त्यावेळेस विनंती आहे मंडळी आपल्या स्थानावर उभी राहिली, जे आपण प्रभूवचन घेणार आहोत, आपण यामध्ये सहभागी होऊया. आपल्या स्थानावर भाकर आणि द्राक्षरस जो आहे तो प्याला आपल्याला देण्यात येईल. आपल्याला दोन्ही वस्तू आपल्या हातामध्ये ठेवायच्या आहेत. नंतर या ठिकाणावर वचन बोलल्यानंतर आपण सर्वजण एकत्रितरित्या ते ग्रहण करणार आहोत. विनंती करेल आपले विन्सेंट दादा यांना की त्यांनी कृपा करून प्याला देण्याकरिता मदत करावी. त्याप्रमाणे यावेळेस आपण सर्वात प्रथम भाकर घेणार आहोत. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर तुमच्यासाठी दिले गेले, ते तुम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ व्हावा म्हणून तुमच्या जीवात्म्याचे रक्षण करू. ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला, त्याच्या स्मरणार्थ ही घेऊन काढ उपकार स्मरण करीत आपल्या हृदयात भाव धरून याच्या योगाने पोषण करून घ्या. आपण सर्वजण एकत्रितरित्या ग्रहण करूया. या आपण यावेळेस याला ग्रहण करणार आहोत. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले, ते तुमच्या शरीरास व जीवात्म्यास सनातन जीवनासाठी राखो. ख्रिस्ताचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले, त्याच्या स्मरणार्थ हा प्या व उपकार माना. आपण सर्वजण एकत्रितरित्या प्याला ग्रहण करूया. देवाचं पवित्र वचन आम्हाला ज्ञात करते की आम्हास आपली शरीरे पवित्र, जिवंत व देवाला ग्रहणीय अशी अर्पित करावयाची आहेत आणि ते करण्यास परमेश्वर देव आमचं सहाय्य करू. आणि 2021 वर्षामध्ये आम्ही आपल्या जीवनामध्ये प्रभू येशूला आपला राजा स्वीकारूया, त्याच्या मार्गाने चालूया आणि त्याला समर्पित जीवन आपण सदैव जगण्याचा प्रयत्न करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावे आमेन. आपणास विनंती आहे, जो प्याला आपल्याकडे आहे तो आपण आपल्या सोबतच ठेवावा. बाहेर जाताना बाहेर डस्टबिन ठेवण्यात आलेली आहे, त्यामध्ये कृपा करून आपण गेट जवळ बाहेर जाता वेळी त्यामध्ये विशेष प्रकारे आपला प्याला जो आहे तो आपल्याला टाकावयाचा आहे. आपण प्रार्थनेत असूया. हे आमच्या प्रभू व स्वर्गातील पित्या, आम्ही तुझे नम्रदास मनापासून तुला विनंती करीतो की तू आपल्या पितृतुल्य करुणेने आमचा स्तवनाचा उपकार स्मरणाचा यज्ञ स्वीकारून घेण्याची दया कर आणि आमची परम नम्रतेची विनंती ऐकून असे कर की तुझा पुत्र येशू ख्रिस्त याचे पुण्य व मरण या योगे व त्याच्या रक्तावरच्या श्रद्धेच्या योगे आम्हास व संपूर्ण मंडळीस पातकाची क्षमा व्हावी व त्याच्या यातनांमुळे प्राप्त होणारे सर्व लाभ मिळावे. आणि हे प्रभू येथल्या येथे आता आमचे योग्य, पवित्र व जिवंत बलिदान व्हावे म्हणून आम्ही आपणास म्हणजे आमचा जीवात्मा व देह तुझ्या समोर ठेवून अर्पण करतो. आणि आम्ही तुला नम्रतापूर्वक आग्रहाने विनवितो की जे आम्ही हे प्रभोजन केले आहे त्या सर्वांस तुझ्या अनुग्रहाने व दिव्य आशीर्वादाने परिपूर्ण कर. आणि जरी आम्ही आपल्या नाना प्रकारच्या पातकांमुळे तुला बलिदान करावयास योग्य नाही, तरी आम्ही तुला आग्रहाने विनवितो की आमच्या अपराधाची क्षमा करून हे आमचे आवश्यक कर्तव्य व सेवा याचा स्वीकार कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे त्याकडून व त्यासही पवित्र आत्म्याच्या ऐक्याने हे सर्व समर्थ विद्या तुला पूर्ण आदर व गौरव युगानुयुग असो. आमेन. यावेळेस पुन्हा एकदा आपण भक्तियुक्त चित्ताने प्रभूला सामोरे जाऊया.
परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आणि माणसावर प्रसन्नता। हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गातील सर्व समर्थ पित्या, आम्ही तुला स्तुतितो, आम्ही तुझा धन्यवाद करीतो आणि तुला भजतो आणि तुला गौरवितो। तुझ्या महागौरवासाठी तुझी उपकार स्तुती करीतो। हे प्रभू एकुलत्या एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभू परमेश्वरा, परमेश्वराच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, तू जगाची पातके दूर करतोस, तू आम्हावर दया कर। तू जगाची पातके दूर करतोस, तू आमची प्रार्थना मान्य करून घे। तू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहेस, तू आम्हावर दया कर, कारण की तूच एक पवित्र आहेस, तूच एक प्रभू आहेस, तूच एक हे ख्रिस्ता पवित्र आत्म्यासहित परमेश्वर पित्याच्या गौरवात परात्पर आहेस। आमेन। आमच्या स्वर्गीय प्रेमळ बापा, मी या समय आपली दृष्टी तुझ्याकडे लावू। प्रभू, आज तुला धन्यवाद देतो आहोत की आजची प्रभू ही भक्ती तू आमच्या जीवनामध्ये आम्हाला दिली आणि याद्वारे तू आम्हाला आध्यात्मिक लाभांनी परिपूर्ण केले। तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलला, आमचे परित निवेदन मध्यस्थीच्या प्रार्थनेच्या माध्यमातून तू स्वीकारले। तुझ्या वेळेस प्रभू तू आम्हाला उत्तर देशील, आमचा विश्वास आहे। प्रभू परमेश्वरा, तुझ्या प्रभूच्या विधीमध्ये देखील प्रभू तू आम्हाला सहभागी करून घेतलंस, म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो। आता इथून आम्ही विभक्त होत असताना बापा, तुझी दया आमच्यावर असू दे। जगामध्ये आम्ही जात असताना बापा प्रभू, आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव होऊ दे। तुझी प्रभू परमेश्वरा सुवार्ता प्रभू आमच्याद्वारे गाजविल्या जाऊ दे आणि आमचं जीवन प्रभू परमेश्वरा तुला समर्पित असावं, अशी तू दया आमच्या प्रत्येकावर कर। मागील लोकांप्रमाणे प्रभू आम्ही तुला समर्पित असावे, तुझ्या मार्गाने चालावे, तुला आपला राजा स्वीकारावे, अशी दया प्रभू आमच्या जीवनावर तू करावी, हीच आम्ही या समय तुला विनंती करतो। प्रभू, या ठिकाणी उपस्थित प्रत्येकाचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये देतो। प्रभू, आमची पुढे दुसरी उपासना आहे प्रभू, तू आध्यात्मिक लाभाची आशीर्वादाची करावी, ही तुला आमची प्रभू नम्रतेची विनंती आहे। मान महिमा गौरव आदर सन्मान आम्ही तुला देतो बाबा। पुढे आमच्या सर्व येणाऱ्या आठवड्यामध्ये, आमच्या कामांमध्ये, आमच्या सहाय्यामध्ये, आमच्या प्रार्थनेमध्ये, सर्व गोष्टींमध्ये प्रभू परमेश्वरा तू आम्हाला सहाय्य आणि सामर्थ्य पुरेल, हीच आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे। मान महिमा गौरव आदर सन्मान तुला देत, आपले जीवन तुला समर्पित करीत प्रार्थना येशूच्या नावात म्हणून काय बापा, आमेन। हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानिले जावो, तुझे राज्य येईल, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर तू आज आम्हाला दे, जसे आम्ही आपल्या ऋणासून सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हाला सोड आणि आम्हाला स्पर्श करू नकोस, तर आम्हाला स्वाटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे। आमेन। आशीर्वाद ग्रहण करूया। आणि आता देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या त्रिएक परमेश्वराची प्रीती, कृपा व सहभागिता व त्यासोबतच त्याचं दैवी सांत्वन, त्याची दैवी शांती, त्याचे दैवी आशीर्वाद येथून ख्रिस्ता सर्व काळ त्याच्या विश्वासधाऱ्यांचं युगाच्या समाप्तीपर्यंत सदुदित असो। आमेन। शालोम। प्रभूची शांती सोयी जावा त्याच्या विश्वासधाऱ्यांचा असो। आमेन। प्रभूच्या नावाला असो, प्रभूची सुखे सुखे आहे। आपली आजची पहिली प्रार्थना भक्ती उपासना जी आहे ती समाप्त झालेली आहे। आपण विशेष करून सदैव आपल्या जीवनाची काळजी घेऊया, जी काही नियमावली आपल्याला देण्यात आली आहे त्यांचं आपण पालन करू आणि अजूनही विशेष प्रकारे तोपर्यंत शासनाकडून आपल्याला आणखी दुसरी काही नियमावली येत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने आपण उपासनेमध्ये सहभागी होणार आहोत। कृपा करून याची देखील आपण नोंद घ्या, आपल्या घरच्यांना सांगा आणि सदैव आपल्या मंडळीसाठी प्रत्येकासाठी आपण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवावी, ही आपल्या प्रत्येकास नम्रतेची विनंती आहे। प्रभू येशूच्या मधुर प्रेमळ नामात आपल्या प्रत्येकाला सलाम।